हॅलो. सो आज आहे मंडे आणि आज इथे सुट्टी आहे. हा लॉंग विकेंड होता. आज बाहेर टेम्परेचर आहे 26 डिग्री 6 महिन्यानंतर. सो आम्ही जाणार आहोत बीचला. आणि वीरा बघा, आमच्या वीराने मस्त मस्त नारळाची शेंडी बांधली आहे. तुषार पण रेडी झालाय आणि मी पण अशी छान रेडी झाली आहे. आणि आम्ही जाणार आहोत बीचला. चला तुम्हाला पण दाखवतो इथला बीच. कम कम करा सगळ्यांना. कम 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 कम. येस, चला जाऊयात. हो, जायचं. मागच्या वर्षी कुठे जायला नाही मिळालं कारण हे पिल्लू आमचं छोटं होतं. सो या वर्षी आता सगळीकडे घेऊन फिरायचं आहे वीराला. मस्त मस्त बीच, सगळे बीच. मी अजूनपर्यंत सगळे बीच काही फिरली नाही आहे टोरंटो कॅनडामध्ये. पण या वर्षी मी ठरवलंय की वीराला घेऊन सगळीकडे मस्त मस्त फिरायचं. हा आहे आमच्या वीराचा आउटफिट. कम 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 बाबू, ये. आम्ही खाली आलो होतो आमचं काही पार्सल आलं इथे घ्यायला. आजचं वेदर पण किती छान आहे ना. थोडं गरमी आहे जास्त है ना तुषार. तुझ्यासाठी काय लावायचं? गाणं लावायचं. काय लावायचं? गाणं लावा. लावते गाणी लावते. मॅडम साठी गाणी लावायची. आलो आपण. हेच बीच आहे का? हो, हेच आहे. घरून बीच पर्यंत यायला जेवढा वेळ गेला नाही ना तेवढा वेळ आम्हाला एक पार्किंग शोधायला लागलाय. बरं झालं, फायनली आम्हाला पार्किंग मिळाली आहे. थोडी लांब आहे बीच पासून, थोडं चालत जावं लागेल पण ठीक आहे. कसं बसलंय बघ पिल्ल्या आमचं. पिल्ल्या बघ कसं बसलंय आमचं. हिरोईन. आता मी बीच कडे चालत चाललोय. हे बघा इथे पण किती छान पार्क आहे. कलर्स बघा किती सुंदर दिसतात. आकाश, झाड. पण बघ कसा मस्त आहे. श्वान बघ ह्याच्यामध्ये. हे बघा ही किती छान गुलाबी गुलाबी झाडं दिसत आहेत. किती छान भरली. आणि इथे स्वान पण आहे. हो, पाण्यासाठी खेळायला ना लहान पोरांना. गर्दी बघ किती आहे तुषार. गर्दीच गर्दी आहे सगळीकडे. आणि इकडे स्पेशली बीच कडे खूप गर्दी आहे. आज सुट्टी असल्यामुळे. मंडे तरी पण वाटत नाहीये मंडे म्हणून. तुम्हाला माहिती आहे एवढी सगळी लोक दिसत आहेत इथे पण तुम्हाला कुठेही कचरा दिसणार नाही. कारण माहिती आहे प्रत्येक जण आपली रिस्पॉन्सिबिलिटी समजतं इकडे. की जर का आपण काही खाल्लं, काही पिलं, बॉटल असतील, काहीही असतील तर असे डबे ठेवलेले असतात कचऱ्याचे असे. त्याच्यामध्ये स्वतःच नेऊन टाकतात. कोणीही कचरा आपला इथे ठेवून जात नाही. त्यामुळे इतकं स्वच्छ दिसतं ना इकडचं सगळं. हो, फिक्स लोकांनी देखील टेंट बिंट लावले. हो मग ते बघ किती लोक आहेत. पण आज मंडे असून सुद्धा, कारण वेदर चांगलं आहे तर सगळीकडे गर्दीच गर्दी आहे. बघ स्ट्रोलर कोणाचा खाली नेलेला दिसत नाही. बग्गी नेलेले आहेत. स्ट्रोलर उचलून नेला तर हिला उचलून न्यायचं ना, हातात उचलून न्यायचा. सरकतच नाही ना स्ट्रोलर. आम्हाला स्पॉट मिळालाय बहुतेक. मी वॉशरूमला जाऊन येईपर्यंत. विरू लुक एट मी. इथे बघ, हाय कर. हाय कर. इथे इथे मला हाय कर. मला हाय कर. आम्ही बीच रेडी झालोय मस्त. इथे बघ कॅमेऱ्यात बघ. विरे इथे बघ. आम्ही रेडी आहेत पाण्यात जायला आता. आम्ही कसे चाललोय आता? आम्ही जाणार पाण्यात. फर्स्ट टाइम इन द बीच. हाय कर. हाय. लेट्स गो. Slowly. Yes. Let's go. चला.
पाण्याकडे पाकड चला पाकड चला चला पुढे पाकडे. वीरा वीरा आम्ही पाणी घेऊन येतो. हा वीरा वीरा इथे बघ. जा पाणी घेऊन या. वाइब्स बघा. थंड आहे पाणी जाऊ. थंड आहे वीरा पाणी. हो पाणी थंड आहे. खरं सांगू वीराला पहिल्यांदा बीचवर आणून ना मला खूप भारी वाटलं. मागच्या वर्षी माझी खूप इच्छा होती तिला न्यायची, पण ती तेव्हा ऑलमोस्ट फक्त 6 महिन्यांचीच होती म्हणून काही नेलं नाही. पण यावर्षी तिला इकडे घेऊन आली आहे मी आणि तिचा पहिला बीच एक्सपिरियन्स आहे. खूप मजा केली तिने. तिला त्या एकदम बारीक वाळूत खेळायला खूपच मजा येत होती आणि त्यात पाणी भेटलं म्हटल्यावरती काय विचारूच नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज पहिल्यांदा ती इकडे तिकडे पळत नव्हती जास्त. बसून मस्त आपलं तिचं खेळणं चालू होतं, त्यामुळे आम्हालाही थोडासा आराम मिळाला. ती तिची छान खेळत होती आणि आम्ही आमचे मस्त स्नॅक्स एन्जॉय करत होतो. दोघीजण पाणी आणायला चाललेत. डॅडा आमचा पिझ्झा आणायला गेलाय. डॅडा म्हणजे विराचा डॅडा पिझ्झा आणायला गेलाय. तो बऱ्यापैकी आम्ही बसलोय मस्त सगळ्यांकडे बघतोय, एन्जॉय करतोय. आणि आज चक्क वीरा पळत नाहीये कारण ती थोडीशी पाण्याला घाबरली आहे. पण छान आहे, वाईब्स खूप छान आहेत. आणि तुम्हाला गंमत सांगू का? गंमत म्हणजे इकडे ना सगळ्याच मुलींना जनरली बिकनी आणि छोटे कपडे म्हणजे बिकनीज घातलेली असते किंवा एकदम छोटे कपडे घातलेले असतात. खूप रेअरली तुम्हाला असं फुल कपडे घालून बीच वरती लोक दिसतील. पण इथलं कल्चरच असं आहे आणि इथे असं आपल्यासारखं कोणी ऑकवर्ड पण फील करत नाही आणि कोणाला करून पण देत नाही आणि कोणी असं स्टेअर वगैरे पण करत नाही. येस. तर मला इथलं कल्चर खूप आवडतं त्या बाबतीत की तुम्ही प्रत्येक जण आपल्या म्हणजे सगळेजण सगळ्यांच्या पर्सनल लाईफच्या रिस्पेक्ट करतात. म्हणजे त्यांच्या पर्सनल लाईफ त्यांनी कसे कपडे घातले त्याच्यावर जज करत नाही, कोणी कसं दिसतं यावर नाही करत नाही. सो इट्स गुड हिअर. तुम्हाला या बीच बद्दल सांगते. याचं नाव आहे वुडबाईन बीच. इथे हा जो दिसतोय ना मागे, हा खूप मोठा पार्क आहे आणि पार्क बीचच्या शेजारीच आहे. सो बीच आणि पार्क शेजारीच आहेत. त्यामुळे लोक इथे फिरायला चालायला पण येऊ शकतात आणि ज्यांना पाण्यामध्ये खेळायचं आहे ते बीचला पण येऊ शकतात. खूप म्हणजे खूप मोठा पार्क आहे. चला तुम्हाला बीच पण दाखवते. पाणी खूप थंड आहे म्हणून जास्त लोक काही पाण्यात जात नाहीत, तरी पण काही लोक जातातच आहे. म्हणजे बर्फापेक्षा पण जास्त थंड पाणी आहे. डान्स करा. हे दोघं बघा कसे खेळत आहेत. ही बघा बोट.
तर हे सिगल बघा. चला जाऊयात. मागे दिसत नाही फ्लॅश मध्ये. खूप रात्र झाली आहे, म्हणजे 9:30 वाजले तर आम्ही घरी चाललोय. आणि आज विक्टोरिया डे आहे ना, तर आज इथे फायरवर्क्स पण होणार आहेत, म्हणून गर्दी बघा किती आहे. ऑलरेडी पोलिसांनी तिथे रस्ता ब्लॉक केला आहे. आणि हे जे दिसतंय ना, इथे सगळी लोक बसलेली आहेत. फुल पार्क भरला आहे, कारण इथे फायरवर्क्स होणार आहेत. आम्ही कसे रस्त्यावरच बसले फायरवर्क्स बघायला. विरू काय ग ॲम्बिली आहे ना. हे असं नाही, इथे टोरंटोमध्ये म्हणजे कॅनडामध्येच घोड्यावर पण पोलीस असतात. हे सगळे जे दिसत आहेत ना, हे पोलीस आहेत जे घोड्यावरती राऊंड मारतात. हे फायरवर्क्स आहे ना, खूप सारे लोक आहेत म्हणून मॅनेज करायला. तर असा होता वीराचा पहिला बीच डे. खूप छान गेला. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर करायला विसरू नका. आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि सबस्क्राईब करून जा बरं.